श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण असणाऱ्या मौनी अमावस्येबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मंगळवार म्हणजे 28 तारखेला रात्री 7:30 वाजता ही अमावस्या सुरू होणार असून बुधवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 6:05 ही मौनी अमावस्या असणार आहे। काय करावं या काळात? सर्वप्रथम आपलं घर हे जाड मिठाने म्हणजे जाड मीठ पाण्यात टाकून संपूर्ण घर पुसून घ्यावं, म्हणजे आपल्या घरात असलेली नकारात्मकता निघून जाते। त्यानंतर दुसरा उपाय असा आहे की आपल्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यात दही भाताचा नैवेद्य दाखवावा, जेणेकरून आपल्या घरात जर काही पितृदोष असेल तो निघून जाईल। हा दही भात कसा दाखवावा तर भातामध्ये मीठ अजिबात टाकू नये, थोडासा भात शिजवावा आणि त्या भातावर दही टाकून तो नैऋत्य कोपऱ्यात आजच रात्री म्हणजे मंगळवारीच ठेवावा आणि अमावस्या संध्याकाळी जेव्हा बुधवारी संपेल तेव्हा तो दही भात कचऱ्याच्या डब्यात टाकायचा आहे। हे झाले 2 उपाय। हे उपाय मी नेहमी सांगत असते, पण मौनी अमावस्या आहे म्हणजेच अजून काय उपाय केले पाहिजे आपल्याला? शक्यतो मंगळवारी रात्री 7:30 नंतर ते बुधवारी मौन व्रत घ्या, म्हणजेच अगदी बोलू नका असं नाहीये, पण जेवढं कमी बोलता येईल, जेवढं आपल्याला बोलणं टाळता येईल तेवढं टाळा आणि शक्यतो कोणाबद्दल वाईट बोलू नका, अपशब्द बोलू नका। त्याचप्रमाणे काळं मिरी सुद्धा नकारात्मकता घालवण्याचा एक चांगला उपाय आहे। तर लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही 11 काळे मिरी हातात घ्या आणि ओम श्री लक्ष्मी नमःचा किंवा ओम श्री महालक्ष्मी नमःचा 108 वेळा जप करा आणि नंतर ह्या काळी मिरी तुम्ही स्वतः जवळ ठेवा, म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला खूप चांगला फायदा होईल। जमल्यास शक्य झाल्यास आपल्या कुलदेवतेचं स्मरण करा। बुधवारी संध्याकाळी धूप दीप लावा अमावस्या संपल्यानंतर आणि पुन्हा एकदा घर पुसून घ्या, म्हणजे अमावस्येचं जे काही नकारात्मकता असेल ती निघून जाईल। हे छोटे छोटे उपाय आहेत, खूप छान आहेत, हे करून बघा। त्याचप्रमाणे तुम्ही गोमूत्रामध्ये हळद टाकून आपल्या उंबरठ्यावर 4-4 बोटं दोन्ही साईडला उंबरठ्याच्या उमटवली तरी लक्ष्मी प्राप्तीसाठी हा खूप छान उपाय आहे। हे तुम्ही दर शुक्रवारी सुद्धा करू शकता। आणि हे सगळं करून झाल्यावर अजून एक तुम्हाला सांगते, जर तुम्हाला शनीची महादशा अंतर्दशा असेल किंवा तुम्हाला शनीची 7.5 असेल तर अमावस्येच्या दिवशी तुम्ही काळं मिरी दान करा, म्हणजे तुम्हाला खूप चांगले रिझल्ट दिसतील। काळं मिरी दान म्हणजे काय करणार तर ब्राह्मणांना द्या, ब्राह्मण नसेल घेत तर एखाद्या मंदिरात ठेवा, लक्ष्मीच्या मंदिरात ठेवा, गणपतीच्या मंदिरात ठेवा। बुधवार आहे त्यामुळे गणपती मंदिरात ठेवलं तरी अगदी उत्तम। तर हे उपाय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकायला विसरू नका, याचा तुम्हाला फायदा होतो की नाही। असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल फॉलो करा आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा, जेणेकरून आणखी लोकसुद्धा याचा फायदा घेऊ शकतील। धन्यवाद। छाया ज्योतिष कल्याण।